दादा काय सांगाल, तुमच्यापैकीच एका पुजारी बांधवांनी आज गंभीर आरोप स्थानिक असलेल्या या ट्रस्टवरती केलेत, अध्यक्षांवरती केलेत, याबद्दल तुमची पुजारी म्हणून गुरु म्हणून प्रतिक्रिया काय? नाही, आमच्या इथं आता 21 दिवस ट्रस्टचे अध्यक्ष दीपक डोळावळे म्हणून आहे, पण त्यांचं काही भ्रष्टाचार वगैरे काहीच नाही. त्यांचं काम पण चांगलं आहे. मी स्वतः बघतो आहे. मी पुजारी असून सर्व स्वतः उभं राहतात. पार्किंगला रोड बनवायला पण स्वतः उभं राहिले आहेत. 21 दिवसांच्या वरती जरी आपले राहायचं वस्तू चौघडा आहे ना, तो सुद्धा त्यांनी व्यवस्थित सगळं बनवलेलं आहे. हे गणेश देशमुख यांचं फक्त राजकीय म्हणून त्यांनी आरोप करतात. खोटा आरोप आहे हा पूर्ण. पण ते जे आहे ज्यांनी आरोप केले त्यांनी तर सांगितलं पैसेही लुटतात. नाही, लुटले जाते. काही लुटले जात नाही. आम्ही स्वतः डोळ्याने बघतोय. एक महत्त्वाची, कारण की काल तुमचं पुतणे अध्यक्ष हे पैसे कधीच खाऊ शकत नाही. कालच्या प्रेसमध्ये तुमचा पुतण्याच बसला होता शेजारी. नाही, तर पुतण्याला त्यांनी घेतला होता. गणेशने घेतला होता. बसला म्हणजे ते आता कोणी जरी म्हणलं चल बसायला तर नाही, तसं काही नाही. महत्त्वाच्या पत्रकार परिषदेला त्याला काय म्हणजे त्याच्यातून त्याला काही नॉलेज नाही पुतण्याला. आणि पूजाच्या बाबतीमध्ये ताट ठेवण्याचे जे प्रकार सातत्याने चर्चेत केला जातो, नेमका काय प्रकार आहे पुजारी म्हणून तुमची भूमिका? आता त्याच्यातला गणेश देशमुख सुद्धा जे ताटात जे काय पडतंय ना दक्षिण, गणेश देशमुख सुद्धा सामील आहे त्या घ्यायला. तो सुद्धा त्याचा हिस्सा घेतो. आणि बाकी पुजारी पण थोडं घेतात समजा. मान्य करते की पुजारी घेतात. हो, हा बरोबर सांग. माईक दे बाळा. मग आम्ही त्यांची कॅन्सल करू. कॅन्सल करा. कसं चुकीचं झालं हे करा. बोलले मोबाईल खाली ठेवा. कॅन्सल आपल्याला नाही लावला. राहू दे की चांगलं वागलं तर असेल. विचारलंच नाही. काय सांगणार तुमच्या गंभीर आरोप होत आहे, काय सांगणार? बोला काय आरोप आहे आमच्यावर? अध्यक्षांवर आरोप केलेले तुमच्याच पुजाऱ्यांनी ते सांगा. पहिले ऐकून घ्या. माहिती देत आहात सविस्तर व्यवस्थित बोला ना. सरळ बोलायचं, काय सांगणार? मी 21 दिवसचे पुजारी आहोत. यांनी जर ताटाचा विषय काढला आहे, आमचं ताट कधीच बंद झालेलं आहे. ओटीमध्ये जे पैसे भाविक टाकतात ते आम्ही समोर ठेवतो. तर ज्याला ताट म्हणू शकत नाही आपण, किंवा ते खुशीने आम्हाला ओटीत दान करावं म्हणून 10-20 रुपये टाकतात, तेच आम्ही जमा करतो. बाकी आमचा ताटाचा विषयच नाही. देवस्थानच्या अध्यक्षांवरती आरोप केला जातो. तेच साफ खोटं आहे. तिथे महापूजा तयार केल्या जातात, तिथे लोक बसवल्या जातात भाविक, तर त्यावेळेस मोठ्या प्रमाणात जो दान मिळते ते तुम्ही लाटता असं म्हणणं? आम्ही नाही लाटत. जे बुकिंग असतं त्या पद्धतीने लोक बसतात. 3 जोड्या परपर 6 माणसं, एक 2 ब्राह्मण आणि एक पुजारी एक असतो त्यामध्ये. आणि त्यात लाटाचा विषय काय, रिसर पावती होती त्याची, त्याच्यामुळे लाटाचा विषयच नाही त्याच्यात काय. पण तुम्ही ऐकलं का अध्यक्षांवर गंभीर आरोप करण्यात आले? खोटे आहेत ना. ज्यांनी जे काम केलं, मी सुरुवातीलाच अध्यक्षांना फोन केला होता, अध्यक्ष तुमचं काम चालू आहे म्हणून. एकदम व्यवस्थित काम चालू आहे. जे न होणारे काम त्यांनी केलेले त्याच्याबद्दल शंका घेणं चुकीचं आहे. त्यांनी आरोप केला आहे की या देवस्थान ट्रस्टमध्ये राजकीयकरण होत आहे. पॅन्ट घालून लोक वरती येत आहेत. त्याचं जे काही धार्मिक विधी किंवा गोष्टी पाळायला पाहिजे त्या पण पाळल्या जात नाही. हे तरी गोष्टी तुम्हाला मान्य आहेत की नाही? आता बंद केलेले सगळं, काच बसवलेली. जी येत होती पावित्र्य जात होते देवीचं, जेणेकरून माणसं कशी येणार. पाय तरी तुटलं पाहिजे. पाय तुटलं तरच माहिती विचारते काय बरं जायला पाहिजे. तसं होतं का, त्यामुळं काच बसवलेली आहे. आता ते काय ते बंद झालेला विषय. सकाळी जी लोक अभिषेकला जातात, हातपाय वगैरे धुतात, तोंड धुतात आणि मग अभिषेकला बसतात. ओके, ठीक आहे. तुमचं नाव? निवृत्ती विठ्ठल देशमुख. सगळे देशमुखच करू. एक बघ हे एक वर्ष बोलतात. नाही, बस झालं. नाही मला बोलायचं एक बाईट घ्या. ओ तांबे साहेब, हे एवढे एक घ्या, याची घ्या. एक मिनिट. एक घ्या. हो, इकडं बघा. गणेश भाऊ, गणेश भाऊ, एक घ्या, एक यांची घ्या. त्याचं व्यवस्थित बोला. हे बोलतील. मदत हो नाही असं काही करू नका. घ्या. गणेश भाऊ घ्या यांचं. आणि मारती अण्णा नंतर बोलत ना झाल्यावर.
नाही आता बस झालं की नाही आता काय बोलायचं दादा तुमचं नाव सांगा आणि तुमची भूमिका सांगा. रामदास सदाशिव देशमुख एक वेळेचे पुजारी म्हणून काम करतो, त्या आईचे सेवेकरी. बरं, भ्रष्टाचाराचे आरोप अध्यक्षांवर झालेले आहेत, काय सांगाल? साप खोटे आहेत ते. एखाद्याला जर म्हणलो आपण मला 50,000 रुपये दे तर मी तुझ्यावरचं काहीतरी बोलतो त्यांच्या विरोधात, हे असं काही गोष्टी करणारे लोक आहेत. पण ह्या ज्या आता लोळे साहेब अध्यक्ष आहेत देवस्थानचे, त्यांना 1 वर्ष होऊन आताशी झालेले तर 25 किलो सोनं गेलं कुठं, त्यांचे कसं काय येईल देवीला सोनं? हा जो आरोप आहे सगळा अध्यक्षांवरती सर्व खोटा आरोप आहे. हे कुठंतरी षडयंत्र चाललेलं आहे. आता विलक्षणचा प्रेड आलेला आहे, कुठंतरी बदनामी करण्याचं एक कारस्थान आहे. दुसरा विषय असा आहे पत्रकार साहेबांना, जे आमचा भिक्षू धंदा आहे, देवस्थान गृहमंडळीचा भिक्षू धंदा आहे, जे पैसे आमच्या हातामध्ये देतात ते काय आम्ही पेटीत टाकू शकत नाही. काय जे आमच्या ओटीचे पैसे आहेत ते आमच्या साडीमध्येच ठेवू शकतो. त्याला जागा नाही म्हणून आम्ही त्या पेटीच्या बाजूला थोडं ते हे केलेले त्याच्यात ठेवतो आम्ही, दुसरं काही नाही. ठीक आहे, तुमचं नाव? रामदास सदाशिव देशमुख. अण्णा बोला. बरोबर बोला तसंच बोला. उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, आता गणेश वायकरांनी जो मुद्दा मांडला की बाबा गुरव लोक ताट धावतात, म्हणजे माझं वय आता जवळजवळ 59 वय आहे. मी पूर्वी 10 वर्षापासून तिथं काम करतो गुरव प्रतिनिधी म्हणून. गुरव पुजारी काम करत असताना मला तिथं पूर्वी काय अडचणी होत्या, म्हणजे ॲक्च्युली दिवसातनं 2 ते 3 लोक यायचे, ते बी कोळी लोक यायचे, आणि किती लोक द्यायची 1 रुपया 50 पैसे असे ते देवीला उत्पन्न होतं त्यावेळेस. आणि त्यावेळेस काय पेट्या वगैरे काही नव्हतं. ते ताट एक असं छोटंसं तामान होतं आणि त्याच्यामध्ये ते 2 रुपये पडायचे, त्याच्यामधनं आम्ही ते दिवाबत्ती करायचो आणि घरनं भाकरी बांधून जायचो आम्ही तिथे. आणि आज ताटामध्ये पडतंय म्हणून लोकांचे ते जरा डोळे मोठे झालेत की एवढे ताटामध्ये पैसे पडतात. हा गुरुवांचा हक्क आहे, ताटातले पैसे घेण्याचा गुरुवाचा हक्क आहे, तो हक्क काय जाऊ शकत नाही. ताटामध्ये पण आता अध्यक्षांना कंप्लीट केल्यानंतर पूर्ण ताट बंद झालेलं आहे. पण देवीची ओटी, देवीचा मान हा ओटीचा आहे, आणि ओटीमध्ये बिगर पैशाची ओटी भरत नाही. बघा, ब्राह्मण 1.25 रुपये या आम्ही असं म्हणतो, तर 1.25 रुपये काय होईना त्या ओटीत टाकायचा असतो. मग ते पैसे कुठे ठेवायचे, ते आम्ही पेटीवरती ठेवायचं, पेटीवर नाही स्टूलवर. हा, ते पेटीच्या बाजूला पेटीवरती ठेवतो आपण पैसे. हा एक मुद्दा झाला. राहिला दुसरा मुद्दा की बाबा 75% विषय काढला होता. 75% हा पूर्वी 200-300 रुपये व्हायचे, त्याच्यातून 75% मिळायचे. पण आता आम्हाला 75% मिळत नाही. प्रशासनाच्या काळामध्ये 7 वर्ष झालेत, आम्हाला गुरुवारला 1ही रुपये मिळत नाही. मग आता गुरुवारचे 75%ही बुडाले, ताटही बंद झालं, मग गुरुवांनी खायचं काय? इथून मागं 50 वर्षाच्या काळामध्ये तिथं कुणी सेवा केली? एक साडी यायची, एक साडी यायची, ती साडी धुवून आम्ही दुसऱ्या दिवशी देवीला घालायचो. गुरु आरोप करतो कसं काय ते सांगा. नाही सांगतो ना. तर हे सगळं गुरु आरोप करतो कसं काय ते सांगा. हे सगळं त्या दिवसाचं मी तुम्हाला हा पाडा सांगितला. राहिला विषय चौघुड्याचा. तर चौघुड्यावरती चौघुडा म्हणजे नगरखाना, तिथं आमची गुरु मंडळी राहतो. त्या नगरखान्यामध्ये काम चालू झालं. काम चालू झाल्यानंतर आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की बाबा सर्व गुरुवांनी तिकडं एकविरा देवीची धर्मशाळा आहे, तिकडे जाऊन राहा. एवढा विषय आहे. आणि गुरु आरोप करतो का ते सांगा. एवढं सगळं सुरळीत चालू आहे, तुमच्याच पैकी एका गुरुवानी इतके गंभीर आरोप का केले? आता काय झालं माहिती आहे का, त्या गुरुवांनी आरोप करायचं कारण एकच आहे, त्याला राजकीय वळण लागलेलं आहे म्हणून तो आरोप केलेला आहे. आणि आता अध्यक्षांवरती जे सांगितलं ना 25 तोळे 50 तोळे 50 किलो, हा सब खोटा आरोप आहे. आज ज्यावेळेस चार्ज घेतला त्यावेळेस आम्ही 3 प्रतिनिधी, गुरव प्रतिनिधी आणि 4 ट्रस्टी, आम्ही 7 जणांनी तो चार्ज घेतलेला आहे. तो रिसर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कुठेही अध्यक्षाचा काही 1 रुपयाचा संबंध नाही. एवढं पण सर काय सांगणार, तिथे गुरव राहतात 24 तास,
भारताची ड्युटी करतात त्यांना तुमच्याकडून मानधन मिळत नाही, त्यांना तुमच्याकडून ते सोयीवरचे पैसे मिळत नाही. उदरनिर्वाह कसं करायचं, त्यांनी कसं करणार ते? तोच तर मुद्दा सांगितला ना मी, ते सगळंच बंद असताना काय करायचं. मग ते 2 रुपये मिळतात, त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह होते आमचा. अच्छा, ओके. ओके.